राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे रेल्वे हायजॅक पाकिस्तान. आज जी पाकिस्तानची परिस्थिती आहे फार भयानक, भीतीदायक. आतंकवाद्यांचा बलुचिस्तानच्या आतंकवादी म्हणणंही ते बलुचिस्तान स्वतंत्र होण्यासाठी आपल्या भाषेत स्वातंत्र्य सैनिक आहेत. आतंकवादी हा शब्द चुकीचा माझ्या तोंडातून निघाला. ते आतंकवादी नाही आहेत. बलुचिस्तानवर या पाकिस्ताननं कब्जा केला आहे. बलुचिस्तान 1947ला जेव्हा भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यावेळेला बलुचिस्ताननं इंग्रजांकडे असं सांगितलं की आम्हाला आमचं स्वतंत्र राज्य ठेवायचं आहे. बलुचिस्तानला आम्हाला ना भारतामध्ये ना पाकिस्तानमध्ये विलीन करायचे. तर त्या पद्धतीनं बलुचिस्तान 1 वर्ष 47 ते 48पर्यंत स्वतंत्र होता. 48ला या मोहम्मद अली जिनानी बलुचिस्तानवर कब्जा केला. पाकिस्तानच्या भूभागापैकी 44% हिस्सा हा बलुचिस्तानचा आहे. बलुचिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज द्रव्य आहेत, म्हणून त्या ठिकाणी कब्जा करण्याचा प्रयत्न चीनचा चालू आहे. आणि आता बलुचिस्तानच्या लोकांवर अत्यंत अत्याचार केले. पाकिस्तानच्या मिलिटरीने एवढे अनन्य अत्याचार केलेले आहेत की कित्येक लोक तिथून पकडून गायब केलेले आहेत. त्यांना मारून टाकायचं आणि त्यांच्या शरीरातले किडनी, लिव्हर, डोळे हे काढून घ्यायचे. म्हणजे ते काय करायचे, त्यांना चीनमध्ये पाठवायचे आणि चीनमध्ये हे मानव प्रत्यारोपण व्हायचं. ही मानव तस्करी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या बलुचिस्तानमधल्या लोकांना त्यांनी मारून टाकले. आणि बलुचिस्तानची जी एक संघटना आहे की बलुचिस्तान हे पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी लढा सुरू केला आहे. तर त्यांनी पाकिस्तानच्या नाकात दम आणला आहे. पाकिस्तानला आता अशी परिस्थिती झाली, धरलं तर चावते, सोडलं तर पळते. आणि त्यांनी काय केलं, एक रेल्वेच हायजॅक केली. त्या रेल्वेमध्ये जवळपास 500 प्रवासी होते. तर त्यांनी काय केलं, त्या 500 प्रवाशामध्ये पुरुष, स्त्रिया, म्हातारे, मुलं या सगळ्यांना त्यांनी सोडून दिलं. 182 ज्या पाकिस्तानचे मिलिटरीचे सैनिक आहेत त्यांना ओलीस ठेवलं आणि ती ट्रेन हायजॅक केली. आणि पाकिस्तानकडे मागणी केली की बलुचिस्तानच्या ज्या नेत्यांना, ज्या लोकांना त्यांनी पाकिस्ताननं पकडून ठेवले जेलमध्ये, त्या सगळ्यांना त्यांनी सोडून द्यावं अशी मागणी केली. आणि हे 182 जे सैनिक आहेत त्यांना त्यांनी ओलीस ठेवलं आणि ती ट्रेन एका बोगद्यामध्ये ठेवली. म्हणजे पाकिस्तानला आकाशातूनही वार करता येऊ नये आणि बोगद्यामध्ये घुसता येऊ नये. आणि त्यांनी सरळ धमकी दिली की तुम्ही जर आमचे माणसं बलुचिस्तानच्या लोकांना जेलमधून जर सोडलं नाही तर आम्ही ह्या 182 लोकांना मारून टाकू. आणि जे आहेत बलुचिस्तानचे स्वातंत्र्य सैनिक ते फिदाईने हमला आहेत. म्हणजे स्वतः बॉम्ब लावून मरणार आणि समोरच्यालाही मारणार. अशा प्रकारच्या या घटनेमध्ये हा प्रकार चालू आहे. आणि त्यामध्ये पाकिस्तानच्या मिलिटरीला, पाकिस्तानच्या सरकारला जेरीस आणलं. आता या गोष्टीचा मला का आनंद आहे याच्या मागचं तुम्हाला पहिले कारण सांगतो की पाकिस्ताननं ज्या बलुचिस्तानच्या नेत्यांना पकडले त्याला ते सोडू शकत नाही. पाकिस्तानच्या सरकारची ही अडचण आहे, कारण त्या लोकांना जिवंत ठेवलं आहे ना, कुठून देणार आहे.
त्यामुळं पाकिस्तानची 182 सैनिक मरू देतील आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. आपले सैनिक आहेत म्हणून पाकिस्तानच्या शासनाला किंवा मिलिटरीला काही आपुलकी नाही आहे. मेले तर मेले. पण त्यांची आज अशी गोष्टी आहे की ज्या बलुचिस्तानच्या नेत्यांना जेलमध्ये ठेवलं आहे असं हे स्वातंत्र्य सैनिक बलुचिस्तानचे मानत आहेत, पण ते वस्तुस्थितीमध्ये ते लोक जिवंत नाहीत. त्यांना मारून त्यांचं मानव प्रत्यारोपण चीनमध्ये केल्या गेलं आहे. चीन हा जगामधला सगळ्यात मोठा मानवी अवयवांचा विकणारा देश आहे. त्यानंतर आता मला का आनंद झाला? मला खूप आनंद झाला, कारण की मागच्या 50 वर्षापासून पाकिस्ताननं आतंकवादी संघटना पोचून भारतामध्ये जे काश्मीरमध्ये घडवलं, संपूर्ण भारतामध्ये बॉम्बस्फोट केले, कित्येक लोकांचे त्यांनी मृत्यूस कारणीभूत ठरलेले आहेत. आता ती भोगत आहेत. आपण म्हणतो ना, जैशी करणी वैशी भरणी. आज पाकिस्तानचे दिवस ते आले आणि कोण मारत आहे? त्यांच्या देशातले लोक त्यांना मारत आहेत. बलुचिस्तानचे म्हणजे बाहेरचे लोक नाही, ते पाकिस्तानचाच एक भाग आहे. आणि बलुचिस्तानचे लोक अन्याय सहन करून एवढे वैतागले, इतक्या टोकाला गेलेले आहेत की ते आता कोणाचं ऐकण्याच्या तयारीत नाहीत. ते बलुचिस्तान स्वतंत्र केल्याशिवाय राहणारच नाही आहेत. अत्यंत इतके अशोभनीय अत्याचार केलेले आहेत पाकिस्तानच्या सैनिकांनी. तिथलच्या महिलांवरसुद्धा अत्याचार केलेले आहेत. त्यामुळं तिथलचा लहान मुलापासून तरुण सगळे पेटून उठलेले आहेत. महिलासुद्धा पेटून उठलेले आहेत की आता आम्हाला बलुचिस्तान स्वतंत्र देश करायचा आहे. जो पाकिस्तान आजही बांगलादेशच्या मार्फत भारतामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतो, बांगलादेशमधल्या लोकांची माथे भडकवतो आहे. स्वतःच्या देशामध्ये आग लागलेली आहे ना, ती विझवणं पहिले. एवढं होऊनही अक्कल नाही या पाकिस्तानच्या लोकांना. यांची सवय जात नाही ना. त्या भाषेत नाही म्हणणार मी. ते म्हणतात ना, माणसाची खोड, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, अशी गत आहे त्यांची. आणि आज बलुचिस्तानचे स्वातंत्र्य सैनिक पाकिस्तानला खूप चांगलं उत्तर देत आहेत. जसं पेरलं तसं उगवलं, जसं केलं तसं भोगलं. वेळ बदलती, वेळ, आणि वेळ नक्कीच येते. आज पाकिस्तानची वाईट वेळ आलेली आहे. त्यानं भारतामध्ये जे केलं, पेरलं केलं, ते आज त्याच्यावर उलटत आहे. पाकिस्तानमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आतंकवाद्यांनी आच्छाद मांडला पाहिजे अजूनही, की पाकिस्तान सरकार मिलिटरी जेरीस आली पाहिजे आणि मग कळायला पाहिजे की भारतामध्ये लावलेली आग काय होती, ते भारतात काय सोचलं आहे ते. आणि नक्कीच पाकिस्तानचा बलुचिस्तान 100% काही दिवसात स्वतंत्र होईलच. पाकिस्तानचे 2 तुकडे 3 तुकडे होणं 100% आहे काही वर्षात. बलुचिस्तान स्वतंत्र होईल, पख्तुनिस्तान अफगाणिस्तान गिळंकृत करेल आणि पाकव्याप्त काश्मीर भारताकडे येईल. या विषयावर अजून एखादा आपण एपिसोड करू, कारण ते अजून परिस्थितीचा निर्णय काय लागेल त्याप्रमाणे. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्यावं. जय श्रीराम.